आज चार गोष्टींसाठी माननीय महापौर साहेबांची भेट घेतली. त्यापैकी एक पहिली गोष्ट होती की मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात असलेले मार्केट्स आहेत, बाजार आहेत, त्या मार्केट्समध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आमचा जो कोकणचा भाग आहे, तळ कोकणातला, या भागातल्या महिला बचत गट आणि इतर जे काही महिला पुरुष जे काही हाऊसहोल्ड प्रोडक्ट्स तयार करतात, त्यात आंबे असतील, काजू असतील, कोकणातले इतर प्रोडक्ट असतील, ही सगळी प्रोडक्ट मुंबईमध्ये मार्केटमध्ये येण्यासाठी त्याला जागा उपलब्ध करून द्यावी लीजच्या धर्तीवरती, अशी बाबांना मागणी मी आज इकडे महिला बचत गटांच्या आणि इतर संस्थांच्यासाठी कोकणातल्या मंडळींसाठी प्रामुख्याने मागणी केली. आणि त्यांनी लवकरच अशी बाजार समिती आणि आपल्या अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेण्याचं मान्य केलं. दुसरा जो मी विषय केला तो होता केईएम जे हॉस्पिटल आहे, बोलू ना, केईएम हॉस्पिटल जे आहे त्याला त्या ठिकाणी एकूण 5 रुग्णालयांचा भाग आहे. एक स्वतः केईएम आहे, वाडी आहे, ग्लोबल हॉस्पिटल आहे, टाटा हॉस्पिटल आहे, आणि एक 4-5 हॉस्पिटलचा असा भाग आहे. हा भाग, या भागामध्ये येणारे जे रुग्ण आहेत ते महाराष्ट्रातले नाही, ते देशातले खूप, बिहार, उत्तर प्रदेश असतील, कोकणातले असतील, सगळ्या भागातले आहेत. आणि टाटा हॉस्पिटलच्या जर आपण जवळ गेलो तर लक्षात येतं की रात्री त्या लोकांना राहण्याची कुठली व्यवस्था नाही. आमचं नाना पालकर स्मृती समितीचं एक केंद्र आहे, एक धर्मशाळा आहे तिथे, गाडगे बाबा, संत गाडगे बाबा, परंतु त्या फार कमी पडतात. त्यामुळे हा रुग्ण आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक, छोटी छोटी बाळं असतात, त्यांना रस्त्यावर राहावं लागतं. त्यामुळे गेले अनेक वर्ष मी एक मागणी करत होतो, त्यासाठी मी एकदा उपोषणात त्या ठिकाणी बसण्याचं आमच्या सरकारला सांगितलं होतं. आणि तो जो भाग आहे त्या भागाला हेल्थ कॉरिडॉर जाहीर करा. हेल्थ कॉरिडॉर, आता हेल्थ कॉरिडॉर केला तसं मोदी साहेबांनी काशी विश्वेश्वरचा बनारसमध्ये काशी विश्वनाथ कॉरिडॉर जाहीर केलं. त्यामुळे काय झालं की त्या भागातल्या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण त्या दृष्टीने, जसं तिकडे पर्यटकांच्या दृष्टीने झालं तसं इथलं रुग्णांच्या दृष्टीने इथलं प्लॅनिंग होईल. आणि ह्या भागाचं जो डेव्हलपमेंट होईल, डेव्हलपमेंट प्लॅन जो डीपी आता झालेला आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून त्या भागातली डेव्हलपमेंटमध्ये असा अंतर्भाव करता येईल की काही प्रकारचं FSI महानगरपालिकेने ती घरं स्वतःकडे ठेवावी आणि या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी निवासासाठी द्यावी. अन्यथा हा प्रश्न सुटणार नाही. म्हणून हेल्थ कॉरिडॉर जाहीर करावा आणि जे जास्तीचं FSI त्यांना त्या मिळेल. कारण आता रिडेव्हलपमेंट जोरात चालू आहे त्या भागामध्ये. सगळं रिडेव्हलपमेंट संपलं तर या मंडळींना कोणी जागाच देणार नाही. आणि ज्या जागा आता प्रायव्हेट तत्वावर दिल्या जातात त्या महागड्या असतात, त्या बिचाऱ्या या गरीब रुग्णांना परवडत नाही. कारण टाटा, केईएम, वाडियामध्ये येणारे रुग्ण तसे फार गरीब असतात, तर त्यामुळे त्या ठिकाणी करावं. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या सगळ्या रुग्णालयामध्ये जसं मुख्यमंत्री सहायता निधी दिली जाते तशी आपल्या माध्यमातून महापौर सहायता निधी दिली जाते, मदत केली जाते. परंतु त्याचं ऑफिस जे इथे मुख्य ऑफिसमध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या सगळ्या रुग्णालयामध्ये दरवाजातच महापौर सहायता निधी आणि मदत केंद्र, म्हणजे या रुग्णांना दारोदार भटकायची वेळ येणार. जो रुग्ण जिथे जाईल तिथे त्याचं स्वागत किंवा त्याच्या जे काही पीडा आहे, रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा. त्यामुळे तो रुग्णाला देव जिथे दिसतो त्या देवाची सेवा करायची. म्हणून त्याला न फिरवता महानगरपालिका रुग्णालयाच्या दारी जाईल, रुग्णांच्या दारी जाईल. सगळे रुग्ण महानगरपालिकेच्या दारी येणार नाही, अशी मी मागणी केली आणि त्याला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी पण सांगितलं हे आम्ही करायला आम्हाला हरकत नाही, आमच्या सगळ्या मंडळींची बैठक घेऊन आम्ही त्याप्रमाणे करू. त्यामुळे रुग्ण सहायता निधी केंद्र, मदत केंद्र प्रत्येक महानगरपालिकेच्या हॉस्पिटलच्या दाराशीच असावा. रुग्णाला पळापळ करावं, कारण तो अडचणीत असतो. त्याचा रुग्ण बिचारा कुठल्या तरी अवस्थेत असतो, त्याला पैशाची मदत, रक्ताची मदत, अनेक मदतीची गरज असते. त्यामुळे त्याला धावपळ करण्यापेक्षा आपण त्याच्या दारापर्यंत जाऊ, आपण रुग्ण देऊ. सगळ्यात शेवटचं एक पर्यटनाच्या माध्यमातून मी त्यांना एक गोष्ट सांगितली. जसं संजय गांधी उद्यानामध्ये एक टॉय ट्रेन, मिनी ट्रेन पर्यटकांसाठी चालू झाली, त्या ती ट्रेन ज्यांनी सुरू केली
त्या रेल्वेचं राईट नावाचं एक PSU आहे. रेल्वेचीच एक कंपनी आहे, ज्याला PSU म्हणतो, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. त्याच पब्लिक सेक्टरच्या अधिकाऱ्यांना मी घेऊन आलो होतो आणि तशीच टॉय ट्रेन आपल्या जिजामाता उद्यानामध्ये, पूर्वीचा आपली राणीबाग, आता जिजामाता उद्यान, या जिजामाता उद्यानमध्ये सुरू करावी ही कल्पना त्यांना फारच आवडली आणि त्याने लवकरच सिंह आणि लायन काहीतरी त्यांच्याकडे आता लवकर येणार आहेत राणीबाग आणि त्यांनी व्यवस्था केली. ह्या टॉय ट्रेन आणली तर इथला फुटबॉल वाढेल, पर्यटन वाढेल आणि मुंबईवरती जे मुंबई बघायला देश विदेशातून लोक येतात त्यांच्यासाठी छान मुलांसाठी मोठ्यांसाठी एक पर्यटनाची चांगली व्यवस्था, एक अट्रॅक्शन त्या ठिकाणी उभं राहील अशी टॉय ट्रेन संपूर्ण. कारण राणीबागेचा एरिया फार मोठा आहे, त्या मोठ्या एरियामध्ये पायी फिरताना अनेक लोकांना येतो, पण जेव्हा ट्रेन मधनं फिरले तर ते फार युनिक होईल. अशी आपण 4 गोष्टी मी ताईंना सांगितल्या आणि त्यांनी अप्रिशिएट केलं. लवकरच या संबंधीच्या सगळ्या बैठका घेऊ असं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे मी त्यांचे आणि तुमच्या माध्यमातून तुमचे सुद्धा, तुम्ही कारण आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवता, त्यामुळे पत्रकार मंडळीचे, मीडियाचे सगळ्यांचे आभार मानतो. महापौरताईंचं आभार, धन्यवाद. काही विचारायचं असेल ते विचारा. आमच्याकडे जवळजवळ सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये जवळजवळ 2 ते 3 हजार बचत गट आहे. आता हे बचत गटाव्यतिरिक्त इंडिव्हिज्युअली पण महिला करतात, पुरुष करतात. त्यामुळे कोकण, आता तिथे रोजगार नाही कोकणात, म्हणून कोकणातली लोक मायग्रेट झाली. आम्ही मुंबईत आलो, आता तिथल्या लोकांना रोजगार द्यायचा असेल तर हे एक महिलांसाठी माध्यम आहे. दिवाळीच्या वस्तू असतील, इतर वस्तू असतील, फळं असतील, आंबे, काजू, या सगळ्या अनेक गोष्टी त्या महिला तयार करतात. अनेक प्रकार गावठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी डायरेक्ट तुमच्यापर्यंत, म्हणजे हल्ली त्या तेल बनवतात घाण्यातलं तेल, घरगुती तूप, ज्या हेल्थ वाईज स्ट्रॉंग गोष्टी आहेत त्या पण आपल्या मुंबईकरांना मिळतील आणि त्यांना त्यांचं उत्पन्नाचं साधन मिळेल. 4 दिवसासाठी जे येतात आपल्याकडे, अनेक वेळेला कोकणी बाजारपेठ बसते पण ती 4 दिवसासाठी असते, 5 दिवसासाठी. त्याच्यात त्यांना अन्न आणि दाणं ह्याच्यामध्येच त्यांचे पैसे संपतात. त्याच्यामुळे कायमस्वरूपी 12 महिने 6 महिने लीज वरती अशा प्रकारची एक यंत्रणा उभी करावी. त्यांना ती आवडली, त्याप्रमाणे ती तयार करते. म्हणजे मी आता त्यांनी मला सांगितलं आम्ही बाजार, आमच्याकडे किती मार्केट स्पेसेस उपलब्ध आहेत त्या काढतील अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलेले आहे. आता पुढच्या एक 15 दिवसामध्ये ते बैठक लागतील साधारणतः अधिवेशन काळाच्या अगोदर. आणि मला वाटते अनेक ठिकाणी बाजारपेठा आहेत, अनेक ठिकाणी बाजारपेठेची रिझर्वेशन आहे, अनेक ठिकाणी बाजारपेठा डेव्हलप झाल्यात पण त्या अजून लोकांना दिलेल्या नाही. या सगळ्यांची जंत्री घेऊन मुंबई महानगरामध्ये अशा असंख्य गाळे त्या ठिकाणी याला मिळू शकतात आणि एक मोठी बाजारपेठ कोकणात. आता कोणी केलं नाही म्हणून प्रमोद जठार केलं असतं तर मी कसं एक्झॅक्टली, म्हणजे मुंबईत पण टिकेल आणि कोकणात पण टिकेल. पैसे दिले तर टिकेल, पैसे मिळाले तर टिकेल, नाही तर विकेल. जागा विकतात लोक, पैसे नाहीत म्हणून. मी म्हणून सांगितलं बाळांनो, आपण नाही केलं ना तर कोणीतरी करणार आहे. आता जे करतायत, ज्यांना हे तिथे सर्वाइव्ह होत नाही, छोटे छोटे आहेत. मोठे लोक काय येतात, कारण त्यांच्याकडे पैसे येतात. कोकणातल्या लोकांकडे पैसे नाहीत. आता पैसे कसे मिळतील? त्यांनी केलेल्या वस्तू मी जर मुंबईत डायरेक्ट विकल्या, त्यांना पैसे मिळाले, मार्केट मिळालं तर ते टिकतील. एम आय राईट ऑर रॉंग? त्यामुळे आपण बाळांनो हा जो प्रयत्न करतोय ना तो त्याच्यासाठीच करतोय की या लोकांना डायरेक्ट मार्केट मिळालं तर ते थेट या ठिकाणी विकले जातील, त्यांना पैसे मिळतील. बाळा, शेवटी पैशाचाच खेळ आहे. त्यांच्याकडे भरपूर पैसे आले तर हळूहळू त्यांची फॅक्टरी करतील. एम आय राईट? आज त्यांच्याकडे नाही आहे व्यवस्था, आपण निर्माण करून देतोय, हळूहळू त्यांची फॅक्टरी होईल. विश्वकर्माच्या बाजूला आणखीन कुठं तरी फोंड्याचा चिके कर्मा येईल, आणखीन कोणतरी येईल, पारकर येईल.
कोणतरी सावंत येईल, बरोबर ना. आपण त्याला ताकद तर दिली पाहिजे. आपण ताकद देणार, मुंबईकरांनी आग्रहाने अशा प्रोडक्टच विकत घेतली पाहिजे, असा आग्रह केला तर होऊ शकेल. व्हेरी नाईस. पालिकेच्या रुग्णालयांचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. मागच्या अनेक वर्षात महापालिकेच्या निवडणूक आल्या की पालिकेच्या रुग्णालयाचा मुद्दा आधी चर्चेला जातो, पण त्याची दुरावस्था ती मागच्या अनेक वर्षांपासून आहे. आता काही निवडणुका नाहीये तरी मी आलो नाही, तुम्ही सांगा मला आणि मी निवडून झाल्यावर आलो. पालिकेच्या दुरावस्थेला नीट करण्यासाठी काही उपाययोजना कराल अशी तुमची स्वतःची इच्छा आहे का? माझा जन्म केईएम हॉस्पिटल मधला आहे. तेव्हाचं नियम आणि आताचं कुंडली नियम नवरदे, बॉर्न इन केएम हॉस्पिटल. लक्षात आलं माझं रिलेशन काय? केएमसी. माझं केएमसी हे नातं आहे, माझी बर्थ प्लेस आहे, जन्माचं नातं आहे. माझं बर्थ प्लेस आहे. त्यामुळे मी गेले 10 वर्ष केईएम कसं सुधारावं याच्याच मागे आहे. म्हणून माझं सरकार आहे केंद्रात, राज्यात आमच्या ताई महापौर बसल्या, महानगरपालिकेत सरकार आलं. नाऊ आवर टाइम स्टार्ट्स. त्यामुळे मी प्रयत्न करा, कोणी केलं नाही केलं उगाच दुसऱ्याने कशाला, आपण सुरू करू. मी केलं, मला मात्र याच्या पुढे सपोर्ट करा. एक काही घे मराठी बातम्या काय ठीक आहे. आता तो आज माझा विषय नाही आहे नाव बदलणं. नाही, मला तो त्या विषयात मी अजून गेलो नाही, मी सांगेन ना. पण परकीयांची नावं बदलणे काही गैर नाही आहे आणि आपचं नाही आहे. परकीयांचं नावं बदलणं गैर नाही. आपण अशी अनेक नावं बदललेली आहेत, त्यामुळे काही गैर नाही आहे. पण नावं पण बदला आणि ते 5 स्टार पण करा. 5 स्टार म्हणजे गरीब लोकांसाठी. म्हणजे अशी वेळ आली पाहिजे की किती मोठा श्रीमंत असू दे, तो केएम मध्येच गेला पाहिजे, गरीब पण केएम मध्येच गेला पाहिजे. अशी व्यवस्था होऊ शकेल का? तर त्याच्यासाठी आपण सगळे प्रार्थना करू. फेरी वाले बैठे हुए हैं, उनका फेरी वाला का विषय अभी सॉल्व नहीं हुआ है, तो उनको क्या सड़क पे मतलब कॉरिडोर? नहीं नहीं नहीं, आप नहीं समझे. हेल्थ कॉरिडोर म्हणजे इसका मतलब ये है कि वहाँ 4-5 हॉस्पिटल है. कितने हैं? 5. वहाँ हजारों तादाद से जो गरीब रुग्ण है, जो मरीज है, वो आते हैं. उनके पेशेंट, उनके बच्चे बाहर सोते हैं, तो वो एरिया में उनकी रहने की व्यवस्था नहीं है. मैं फुटपाथ पे हॉकर्स के बारे में नहीं आया हूँ, राइट. मैं हॉकर्स, स्ट्रीट हॉकर्स इसके लिए नहीं आया हूँ. मैं जो पेशेंट अंदर हॉस्पिटल में एडमिट है, टाटा में, एएम में, वाडिया में, और उनके जो रिलेटिव्स है, वो उनकी बीवी है, उनके हस्बैंड है, बच्चे, वो बाहर सोते हैं क्योंकि उनको इमरजेंसी में उनके पास दवा लाना, कुछ करने की जरूरत पड़ती है, तो वो आजू बाजू में ही सोते हैं फुटपाथ पे. आप जाके रात में पूरा मीडिया देखो, वो बहुत दर्दनाक है. इसलिए कोई भी इंसान रहेगा जिसको संवेदना है, वो आदमी यही बोलेगा कि वहाँ कुछ तो व्यवस्था होनी चाहिए. तो मैंने एक ऐसा सुझाव दिया है, ऐसा व्यवस्था करना है. तो आप वहाँ रहे तो आपका तो घर नहीं ले सकते कोई, तो क्या करना चाहिए? तो ये हेल्थ कॉरिडोर अगर जाहिर किया, डिक्लेयर किया, वो उतना ही भाग, तो क्या होगा, वहाँ का जो डेवलपमेंट हो रहा है बिल्डिंग का, अभी जो छोटी बिल्डिंग है, बड़े टावर्स बन रहे हैं, तो वो टावर्स में जैसे हम लोग रिजर्वेशन रखते हैं, मार्केट का रिजर्वेशन रखते हैं और हॉस्पिटल का रिजर्वेशन रखते हैं, तो हॉस्पिटल में जो पेशेंट है उनके निवास के लिए भी 2, 4, 5, 10% का रिजर्वेशन रखें. तो उतना जो फ्लैट बनेंगे वो महानगर पालिका के पास आएंगे और महानगर पालिका उनको गाडगे बाबा के नाम से, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के नाम से, छत्रपति शिवाजी महाराज, उनके एक हॉस्टल बनाए, उनका धर्मशाला बनाए. आप समझ रहे हैं मेरी बात? तो वैसी धर्मशाला जब भी गाडगे बाबा थे तो बनाया, उसके बाद कोई बनाया नहीं धर्मशाला. तो अभी कोई तो धर्मशाला बना चाहिए. धर्मशाला कौन बना सकता है? राजा ही बना सकता है, सरकार ही बना सकता है, ये तो गरीब का काम नहीं है. तो वही राजा, वही सरकार ने ऐसी धर्मशाला, अभी धर्मशाला तो नया प्लॉट है नहीं मुंबई में, तो जो बिल्डिंग डेवलप करेंगे उसमें से 2-4 फ्लैट महानगर पालिका के पास आएंगे. महानगर पालिका विल यूज दैट फ्लैट फॉर रेसिडेंशियल पर्पज ऑफ द पेशेंट्स रिलेटिव. जैसे नाना पालकर का समिति का एक बिल्डिंग काम कर रहा है उधर, आपको अगर मालूम है, लेकिन वहां 30-40 ही रूम है, अभी वो कम पड़ रहे, 30-40 रूम है ओनली. तो 30-40 रूम से होगा नहीं, 300, 400, 4000 रूम चाहिए. तो इसके लिए कोई तो कायदा बनाना पड़ेगा.
नहीं तो आजू बाजू के सब बिल्डिंग डेवलप हो जाएंगे और ये लोगों का नए बिल्डिंग के नीचे भी बेचारे ये बाहर ही सोएंगे। आप समझ रहे हैं मेरी बात? आप सब लोग, मेरे रिक्वेस्ट है कि ये जो सब्जेक्ट है ये आप अच्छी तरह से पेपर में या मीडिया में आने दो, सरकार के पास यहाँ तक जाना चाहिए। नाही तो आता त्या ऐक ना बाळा, मी आता ऐक ना, मी मागणी केली आहे, आता त्यांची कमिटी जेव्हा येईल तेव्हा मी त्याच्यावर जास्त मागणी कोकणातला प्रश्न विचारतो कोकणातला. भारतीय जनता पक्षाचे आपल्या जे मातब्बर नेते आहेत कोकणामध्ये आहेत, तरी देखील कोकणातली जागा एक राष्ट्रवादी सुटते, ठाण्याची जागा विधान परिषदेची ती शिवसेनेचं द्यायचं म्हणताय, कसं बघता म्हणजे? नाही, आम्हाला जे काही आमच्या नेत्यांनी निर्णय महायुतीचे घेतलेला आहे तो आम्हाला शिरसावंत असतो बाळा. आमच्या पक्षामध्ये आम्ही निर्णय घ्यायची काही नसतो, तो त्याने वरिष्ठाने ठरवलेला आहे, ते परफेक्ट आहे. जो महायुतीच्या देवेंद्रजीने जो शिंदे साहेबांनी जो घेतलाय ते मी परवा काय सांगितलं माहिती आहे ना, राष्ट्र रक्षण पक्ष रक्षण सांगितलं ना, आठवलं ना? बाळा असं एका रात्रीत नाही होणार ना. आम्ही हिंदू राष्ट्र व्हावं असं पण म्हणतोय, आम्ही अखंड भारत व्हावा असं पण म्हणतोय. उद्या अफगाणिस्तान आमच्याकडे येईल, श्रीलंका येईल, बांगलादेश येणार आहे. पण ते म्हणलंय, मला माहित नाही ह्या पिढीत पुरं होईल की पुढच्या पिढीत, पण आमचं ध्येय आहे तसं 100% आमचं ध्येय आहे. त्याच्यामुळे कधी आणि 100% बाळा संघटना असते, संघटना ही 100% असते आणि निवडणुका या युतीत महायुतीत चालतात. परत ऐका, त्यामुळे संगठन 100%च करावं लागतं. आप समझ रहे हैं? संगठन जो हम लोग करते हैं वो 100% ही होना चाहिए. जो इलेक्शन होते हैं वो युति महायुति आघाड़ी में होते हैं, लेकिन संगठन कैसा युति में होगा? अगर भाजपा का मैं अध्यक्ष हूं तो क्या युति में अध्यक्ष नहीं होते? उनका पार्टी अलग होता है. तो संगठन 100% ही होता है. निवडणुका जो इलेक्शन है वो युति महायुति में होते. तो थोड़ा करेक्ट करो कि हम 100% भाजपा वाले ही है. आता हे सांगताना तुम्ही हे का नाही सांगितलं की मी प्रमोद जठार, तुम्ही आमदार असताना वैभववाडीचं एसटी स्टँड केलं का नाही? ऐक, अहो मी केलं. आता काय झालं माहित नाही तुम्हाला अर्ध्या गावाची. मी केलं म्हणजे मी मोठेपणा नाही. ऐका हो, जागाच अल्पबचतची मी घेऊन दिली आमदार असताना. मी काय सांगितलं, तुमचा प्रश्न पण योग्य आहे, याचं पण काम करणार. पण वैभववाडीमध्ये महाराष्ट्रातलं कोकणातलं पहिलं ऊस संशोधन केंद्र प्रमोद जठारने दिलंय भारतीय जनता पक्षाचं. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही एक सांगितलं मी 4 सांगतो काय दिले. रेल्वेचं ऐका, रेल्वेचं फाटक आहे ना, त्याच्या खालून आता काम चालू आहे बघा. प्रमोद जठारने आणलं म्हणून सांगा ना, 65 कोटी रुपये गडकरी साहेबांकडनं. म्हणून रेल्वेचं तुम्ही जो म्हणलात ते थांबा पण होणार. आणखीन 10 गोष्टी करतोय. अहो पण तुम्ही ते पण सांगा ना, असं काय नक्की होणार. हे वाट बघत असतील मी आमदार होतोय. बोला, शेवटचा प्रश्न. हा, नक्की असे जर मला पत्र द्या, मी उद्याच्या 22 तारखेच्या अधिवेशनात हे मांडतो. चांगला विषय आहे, माझ्या आवडीचा विषय आहे. आवडीचा म्हणजे लोकांच्या गरजेचा आहे. माझ्यासाठी कुठला हा विषय नाही, मी तर तज्ञ आहे विषयातला. त्यामुळे बिंदास द्या. आणि ज्यांना ओसी मिळालेलं नसेल त्यांच्यासाठी मी प्रयत्न करतो. 22 ला अधिवेशन आहे, अधिवेशनात नक्की भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण.